आता दुसरी गोष्ट आसक्तीच्या संदर्भातली आहे. तर आसक्ती किती कशी असते, तर याचं एक उदाहरण एक ब्रह्मकुमारीच्या एक समर्पित झालेल्या दीदी होत्या आणि त्यांचा अंतिम काळ जवळ आला म्हणजे मृत्यूचा काही घटिकाच राहिल्या होत्या आणि त्यांना त्या दीदींना प्रचंड गुलाबजाम खाण्याची वासना झाली. आणि शेवटी आणून द्यावा लागला गुलाबजाम आणि ते खायला. त्यामुळे अंतमती काय आहे तर गुलाबजाम आहे. तर ही गोष्ट आहे, की म्हणजे इतकं आयुष्य अ, समर्पित केलं लहानपणापासून आणि शेवटी आठवण झाली गुलाबजामची. तर अशा घटना घडतात. तर कोणाला कुठल्या व्यक्तीची आठवण होऊ शकते, कोणाला कुठल्या स्थानाची आठवण होऊ शकते, कोणाला अजून काय आठवण होऊ शकते सांगता येत नाही. त्यामुळे जी मती आहे ती कशी होईल, काय होईल काहीही सांगता येत नाही. म्हणजे कुठे आपली आसक्ती जडलेली असेल आणि त्यामुळेच महत्त्वाचं आहे, की आपल्या जे विचार आहेत, आपल्या ज्या वासना आहेत, भावना आहेत, त्या शक्यतो खूप दाबू पण नये. त्यांना योग्य रीतीने संतुलनात ठेवून त्यांना त्या गोष्टी नैवेद्य रूपात तरी दाखवाव्यात. ज्या गोष्टींचा अनुभव घ्यावासा वाटतो, त्या गोष्टींचा अतिरेक न करता अनुभव घेऊन त्या संपवून टाकाव्यात. हे महत्त्वाचं आहे संसारात राहत असताना. अन्यथा असं कुठेतरी उफाळून येतात गोष्टी. त्यामुळे जो भोग घेणं आहे, उपभोग, तो सुद्धा संतुलनात घेणं आवश्यक आहे. नाहीतर दाबलेली जी सुप्त वासना असते, ती अशा पद्धतीने वरती येऊ शकते. दुसरा एक अनुभव अ, जवळ-जवळ आता एक 30 वर्ष झाले असतील. मी स्वतः घेतलेला आहे एक अनुभव किंवा मला भगवंताने दिलेला आहे. तर असेच जुलै, ऑगस्ट गणपतीचे दिवस होते आणि आम्ही अंधेरीत नुकतेच राहायला आलो होतो. इथे 90 सालातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला माझं 90 हां, त्याच दरम्यानची असेल. तर तिथे त्यावेळेला मला इथे राहायला आल्यानंतर थोडं 2 महिन्यांनी असं जुलै-ऑगस्टमध्ये मला पहाटेला एक स्वप्न पडलं किंवा ही 93 सालातली असेल, मी 10वीत असताना. तर ते स्वप्न पहाटेला मी तेव्हा पहाटे उठायची. अ, मला सवय होती पहाटेला उठून अभ्यास करायची. कारण जेवल्यानंतर मला लगेचच झोप येते. मी बसूच शकत नाही. जेवल्यानंतर दुपारचं असो किंवा रात्रीचं असो, दुपारचं जेवण झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये दुपारच्या जेवणानंतरचा लेक्चर मी पहिल्या बेंचवर असायची त्यामुळे दिसायचं नाही. त्यामुळे तेव्हा मी मला झोपच अनावर व्हायची आणि रात्रीच्या जेवणानंतर पण. तर त्यामुळे माझं तेव्हा शेड्यूल असं होतं, की मी पहाटे उठणं असं होतं. तर मग तेव्हा अभ्यास केला आणि नंतर परत झोपले थोड्या वेळासाठी आणि मला तेव्हा एक एक व्यक्ती दिसले आणि त्यांनी मला असे ते व्यक्ती त्यांना आम्ही आबा म्हणायचो, अशोक आबा म्हणून. तर ते मला आले स्वप्नामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं, की त्यांनी एक रेसिपी सांगितली, की अ, पालक घ्यायचा, त्याच्यानंतर तो धुवायचा आणि तो शिजवायचा आणि ते तेवढं आठवतंय आणि त्यानंतर पनीरचं नाव घेतलं आणि तेव्हा काय मला पनीर वगैरे काही इतकं माहीत नव्हतं. म्हणजे 91-92 साली काही पनीर इतकं पॉप्युलर नव्हतं किंवा काहीच माहीत नव्हतं. तर ते असं पनीर आणि पालक हे 2 गोष्टी सांगितल्या आणि झालं ते स्वप्न झालं. मग थोड्या वेळाने मी उठले असेल. मग पुन्हा परत तेव्हा मी गच्चीत जाऊन अभ्यास करायची. गच्चीत गेले, खाली आले. मग 11-11:30ला परत खाली आले आणि तेव्हा मला अचानक आठवलं, की आपल्याला असं-असं स्वप्न पडलं. म्हणजे मला स्वप्न विसरून पण जाते आणि स्वप्न मला विशेष पडत पण नाहीत कधी. अ, पडले तरी मला स्वप्नामध्ये प्रचंड साप दिसतात. काय माहिती लहानपणापासून. तर अशी सगळी पण हे पहिलं असं होतं, की कोण मनुष्य आले आणि मी त्यांना म्हणते अशोकाबांना, की मी त्यांची नेहमी थट्टा-मस्करी करायची, की अ, तशीच मी स्वप्नात पण केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की आता आबा तर नाहीये म्हणजे त्यांचा तर मृत्यू झालेला आहे आणि तरी ते आले स्वप्नात आणि ते मला म्हणतायत, की "तू हे बनव" आणि मला त्यांनी सांगितलं पालक आणि पनीर. मग तू हे मी म्हटलं, "हे काय म्हणजे मी बनवलं नाही कधी, मला माहीत नाहीये काय कसं करायचंय. तू बनव आणि खा म्हणजे मी खाल्ल्यासारखं होईल." असं त्यांनी सांगितलं आणि नंतर नंतर दिसले नाहीत आणि मग मी झोपले. झोपून उठल्यानंतर गच्चीत जाऊन परत खाली आले आणि मला अचानक आठवलं, की असं-असं त्यांना स्वप्न पडलेलं आहे आणि ते आले.
आणि तर तेव्हा मी आईला सांगितलं. तर आईने त्यांच्या पत्नीचा फोन नंबर मिळवला आणि फोन नंबर मिळेपर्यंत हे दुपारचे 2-3 वाजले. कुणाकुणाकडून असा फोन करून आम्ही तो मिळवला आणि तिला फोन केल्यानंतर तेव्हा तिने सांगितलं, की त्यांना जाऊन आज दुसरा महिना आहे आजचा दिवस आणि मी दर महिन्यामध्ये जेवायला बोलवते त्यांच्याच वयाच्या व्यक्तीला. तर त्यांना पालक पनीर आवडायचं आणि पालक पनीर त्यांना शेवटच्या 4 महिने शेवटचे ते फार हॉस्पिटलाइजच होते. त्यामुळे ते काही खाता नाही आलेलं आहे. तर ते पालक पनीर आवडायचं. पण आजचं जेवण झालेलं आहे हे झालं ना, तर मी नंतरच्या याच्यामध्ये ते नक्की बनवते. तर ही घडलेली घटना आहे. कुठं आसक्ती असू शकते. तर ह्या सूक्ष्म आसक्ती असतात आणि ह्या आसक्ती आणि मला त्यांनी सांगितलं, "तू बनव, तू खाल्लंस की मला खाल्ल्यासारखंच आहे." आम्ही बनवलं ते संध्याकाळी. म्हणजे आम्ही तेव्हा दुपारी इथलं जेवण झालेलं होतं बनवून, तर त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी ते बनवलं आणि ते कसं बनवायचं त्यांच्या पत्नीकडून पण समजून घेतलं आणि आम्ही ते बनवलं आणि आम्ही खाल्लं ते, असं आहे. तर ही घटना प्रत्यक्ष घडलेली आहे आणि त्यामुळे जितकं होईल तितकं आपण स्वतः आत्मपरीक्षण करून आपली आसक्ती कुठे-कुठे आहे, ह्याचं पण अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावरती ज्ञानाने काम करणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे ती आसक्ती स्वीकारणं आवश्यक आहे. मग ती एखादी स्वभावाची आसक्ती असू शकते, एखादी व्यक्ती आपल्याला सोडून व्यक्तीविषयीची आसक्ती, पदार्थाविषयीची असू शकते, संपत्तीविषयीची असू शकते, आपल्या स्वतःच्या स्वभावाविषयीची असू शकते. एखाद्या स्वभावातला जो गुण हे असतो, एखादी गोष्ट आपल्याला सोडता येत नसते. समजा राग असेल किंवा मोह असेल किंवा काम, क्रोध, लोभ हे पण आपल्याला आवडत असतात. तर ह्याची असू शकते. कुठल्याही गोष्टीची असू शकते. एखाद्या सवयीची असू शकते. तर ह्या अनंत प्रलोभन आहेत, अनंत गोष्टी आहेत आणि त्या सगळ्याचा आपण यथायोग्य आणि ते नामाने, ते भगवंताच्या संदनाने आणि सत्संगाने, नवविधा भक्तीनेच त्या दूर होऊ शकतात. हळू त्या क्षीण होऊन संतुलनात येऊ शकतात. कारण त्यातनं आपण निर्माण झालेलो आहे. हे सर्व सत्व तमातनं निर्माण झाले आहे. त्यामुळे ते नष्ट होत नसतात. परंतु त्याचा प्रभाव होणार नाही, या अवस्थेत आपण येणं आवश्यक आहे. मग तो कुठलाही बाबतीतला असे नका, शारीरिक, मानसिक कुठल्याही बाबतीतला. कारण सत्व, रज आणि तमाच्या पण पलीकडे जायचं आहे. तेव्हाच ते तत्व, आत्मतत्व आपण समजू शकतो, अन्यथा नाही. सत्वामध्ये पण अडकलो तरी संपलं, त्याच्यातच अडकणार आणि तेच आपल्याला छान वाटणार. तर ते पण नाही. त्याच्याही पलीकडे निराकार, निर्विकार, निरंकारी, अकर्ता, अभोक्ता, उदासीन अशी स्थिती जी आहे, त्या स्थिती केवळ ऊर्जा, तिथे काहीच नाहीये, कुठला रंग नाही, रूप नाही, रस नाही, अशी ती स्थिती आहे. तर ती प्रचंड खूप मोठी स्थिती आहे. तर ती अनुभवणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग सत्वाच्या पण पलीकडे जायचं आहे. तर त्या दृष्टीने काम करणं आवश्यक आहे.